अतिशय कमी साहित्यात चविष्ट आणि स्वादिष्ट रेसिपी आज आपण बनवणार आहोत, ते पण फक्त घरातल्या साहित्यापासूनच. त्यासाठी घेतलं आपण अर्धा चमचा धनं तर प्रत्येकाकडे असतातच. एक हिरवी मिरची, जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही 2 मिरच्याही घेऊ शकता. 4 लसणाच्या पाकळ्या आणि 3 ते 4 लहान अद्रकचे तुकडे. आता हे सगळं आपल्याला ठेचून घ्यायचं आहे. तुम्ही वेळ नसेल तुमच्याकडं तर मिक्सरमध्येही बारीक करून घेऊ शकता, पण मिक्सरमध्ये बारीक केलेलं आणि हाताने ठेचलेलं एक वेगळीच चव असते. त्याच्यामुळे वेळ असेल तुमच्याकडं तर नक्कीच तुम्ही असं ठेचून घ्या. बघा, असं हे जास्त लहान पण नाही, जास्त मोठं पण नाही, मध्यम आकाराचं आपण ठेचून घेतलेलं आहे. आता घेतलं आपण 1 वाटी वाटाणा. वाटाणा तुम्ही फ्रोझनचाही घेऊ शकता, पण आत्ता सध्या मार्केटमध्ये अगदी सहजपणे वाटाणा उपलब्ध आहे स्वस्त, तर फ्रोझनची घ्यायची गरज नाही आहे. आता हा वाटाणा मी मिक्सरमध्ये छान असा बारीक करून घेतलेला आहे. आता वाटाणा जास्त पण बारीक नाही करायचा, जास्त मोठा पण नाही करायचा. बघा, मी तुम्हाला दाखवतो. असं फाईन पेस्ट पण नाही आहे, मग असं थोडंसं नाही का, वाटाणा पण मध्यम साईजचाच बारीक करून घेतलेला आहे. आता करूया गॅस चालू आणि गॅसवर ठेवूया एक कढई. कढई थोडीशी जाडच घ्या तुम्ही, पातळ कढई वापरायची नाही आहे याला. आता घेऊया, ज्या वाटीने मटर घेतलं होतं त्याच वाटीने आपण 1.5 वाटी पाणी. प्रमाण अचूक घेणं खूप गरजेचं आहे. आता ह्याच्यात टाकूया आपण चिल्ली फ्लेक्स. चिल्ली फ्लेक्स नंतर टाकूया आपण थोडंसं तीळ. चिल्ली फ्लेक्स नसेल तर तुम्ही एक अख्खी मिरची कुटूनही टाकू शकता आणि थोडीशी हळद. आता हळद टाकल्यानंतर आपण टाकूया ह्याच्यामध्ये एकदम चविष्ट अशी आपण जे कुटून घेतलं होतं ना, लसूण, हिरवी मिरची, अद्रक, हे सगळं आपल्याला मिश्रण ह्याच्यात टाकायचं आहे. तोपर्यंत आपलं पाणी पण गरम होईल आणि एकदा ही रेसिपी बनवून बघा, अतिशय सुंदर आणि खूप छान बनते. लहान मुलं तर अगदी आवडीने खातात अशी ही रेसिपी आहे. आता टाकूया ह्याच्यात भरपूर सारी आपण हिरवी मैना आणि हिरव्या महिन्यानंतर आलं आपलं हिंग. हिंग नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता, टाकणं गरजेचं नाही आहे. आता टाकूया चवीनुसार आपण मीठ आणि मीठ अगदी अचूक प्रमाणात टाकायचं आपल्याला, कारण का आपल्याला माहिती आहे कुठल्याही भाजी, नाश्ता काहीही असो, मीठ बरोबर झाले तरच त्याची चव अगदी छान येते. आता टाकूया आपण ह्याच्यामध्ये जे आपण वाटाणा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला होता, तो वाटाणा सगळा टाकून द्यायचा आणि पाणी पण बघा उकळत आलेलंच आहे. आणि आता ह्याला आपल्याला कंटिन्यू हलवायचं आहे. रेसिपी नक्कीच एकदा ट्राय करून बघा, खूप छान अशी बनते, खूप म्हणजे अगदीच टेस्टी बनते आणि सर्वांना आवडेल. आणि रेसिपी आवडली तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि बनवली तर तुम्ही तरीही मला सांगा कशी झाली होती रेसिपी. आता बघा, ह्याला कंटिन्यू हलवत हलवत एक 2 ते 3 मिनटं कंटिन्यू ह्याला मीडियम गॅसवरती आपण शिजवून घेणार आहोत. आणि आता टाकूया ह्याच्यामध्ये तूप. आता हे रट 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 उडायला लागलेलं आहे बघा, ते उडतं अंगावरती, म्हणून ह्या वेळेस टाकायचं आपल्याला 1 चमचा तूप. त्याच्यामुळे ते उडत पण नाही बाहेर, छिटे असे आपल्या अंगावर उडत पण नाहीत आणि तूप टाकल्यामुळं छान अशी टेस्ट पण वाढते. आता बघा, हे मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे. 3 ते 4 मिनिट खूप झाले मध्यम गॅसवरती, हे मस्त असं घट्ट होतं. आता टाकायचं आपल्याला, ज्या वाटीने मटर टाकलं होतं त्याच वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ. बघा, प्रमाण मी पहिलं सांगितलेलं आहे की प्रमाण अगदी अचूक घेणं गरजेचं आहे, तरच तुमचा हा नाश्ता छान बनेल. आता हे पीठ टाकल्यानंतर आपल्याला गॅस मध्यमच ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरतीच आपण ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. चला तर मग, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही कुठून बघताय व्हिडिओ आणि तुमच्या गावाचं नाव. चला तर आता आपण ह्याला बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि कलर पण बघा किती खूप छान आलेला आहे. आणि आपल्याला गव्हाचं पीठ का कमी टाकायचं, कारण का ह्याला आपण मटरचाच कलर आला पाहिजे, त्याच्यामुळे गव्हाचं पीठ जास्त वापरायचं नाही आहे. आणि आता ह्याला हलक्या गॅसवरती छान असा गोळा करून घेतलेला आहे. आता आपण ह्याला घेऊया काढून, पण काढून घ्यायच्या आधी प्लेटला आपल्याला लावायचं आहे तेल. थोडंसं तेल लावलं ना, हे कसं आपल्याला परत सॉफ्ट करताना मदत होईल, हे तुम्हाला मी पुढं दाखवणारच आहे. चला तर मग, व्हिडिओला तुम्ही अजून लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे घेतलेलं आहे आणि आता ह्याला थंड होऊन द्यायचं आहे. 5 ते 10 मिनटं थंड झाल्यानंतर हाताने ह्याला छान असं मॅश करून घ्यायचं आहे आणि मस्त असं सॉफ्ट करून घ्यायचं आहे. सॉफ्ट झालं की मग आपण ह्याला छान असं हाताला तेल लावून घ्यायचं आहे, तरच हे सॉफ्ट होतं. आणि तुम्ही ह्याला जसं पीठ मळता तसंही मळून घेऊ शकता. आता घ्यायचं आपल्याला हाताला तेल लावून, आणि तेल लावल्यानंतर आपण जसे गोल 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 वडे करतो तसे करायचे नाही आहे. चपटे वडे करतो ना आपण, तसे करायचे. कारण का कसं आहे, हे गोल गोल ठेवलं तर आतून थोडेसे
कच्चे राहण्याची शक्यता असते, म्हणून जसा आपण वडा बनवतो तसा तुम्ही चपटा वडा बनवायचा आहे. आता ह्याला तळताना पण खूप महत्त्वाचं आहे की किती गॅसवर तळायचं. तुम्ही फास्ट गॅसवर तळलं तर वरूनच हे फ्राय होईल, आतून कच्चं राहील. त्याच्यामुळे बघा साईज पण अशीच ठेवायची, जास्त मोठी पण नाही आणि जास्त लहान पण साईज नाही ठेवायची. चला तर असंच आपण सगळे हे वडे तयार करून घेऊयात. अगदी सहजपणे वडे होतात. तुम्ही त्याला असं गोल गोल करून साईडने दाबायचं आहे, कारण का साईडने त्याला जर कडा राहिल्या नाही का, कडा म्हणजे रेषा रेषा राहिल्या साईडला, तर आतून तेल घुसून हे तेलकट होतील. त्यामुळे छान असं कुठंही साईडला रेषा राहिली नाही पाहिजे किंवा भेग राहिली नाही पाहिजे, हे लक्षात ठेवायचे. मस्त असे आता हे सगळे वडे आपण घेतलेले आहेत आणि बघा दिसायला किती सुंदर असतील, तर खायला पण खूपच टेस्टी लागणार आहेत. आता आपल्याला गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा आहे आणि तेल पण आपल्याला फुल गरम नाही करायचं, मध्यमच गरम करायचं आहे. आणि मध्यम आचेवरती ह्याला 2 मिनिट छान असं 2 मिनटं पहिलं फ्राय होऊन द्यायचं. हलवायचं नाही बिलकुल पण. हलवलं तर हे वडे तुमचे तुटण्याची पण शक्यता असते. आता 2 मिनटं झालेले आहेत बघा, आणि गॅस मध्यमच ठेवायचा. फुल गॅसवरती ठेवलं तर मी पहिलं सांगितलं की तुमचे वडे वरून फ्राय होतील, मस्त कलर येईन, आतून कच्चे राहतील. आता 2 मिनटानंतर परत पलटी करायचं आहे आणि ह्याला आपण बघायचं आहे. मस्त असा कलर सुटलेला आहे. आता तुम्ही आहे ना, याला तुम्ही परत ह्या साईडनी 2 मिनटं छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. आणि घाबरायची गरज नाही. सुरुवातीला सोडले तुम्ही, चिटकत नाहीत काय नाही ते एकमेकाला हे वडे, त्याच्यामुळं सोडून ह्याला सुरुवातीला 2 मिनटं ठेवायचं आहे आणि परत पलटी करून 2 मिनटं फ्राय करून बघा. मस्त असे हे झालेले आहेत आपले वडे तयार. आता घेऊया ह्याला आपण काढून. चला तर प्लीज व्हिडिओला लाईक केलं नसतं तर लाईक करून, रिक्वेस्ट आहे माझी की चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि घंटीचं बटन दाबा. आता झालेले आहेत हे वडे तयार. बघा मस्त कलर पण आलेला आहे आणि छान, आणि लहान मुले तर अगदी आवडीने खातात अशी रेसिपी आहे. आता सगळेच वडे आपण असे तळून घेऊयात. आणि तुम्हाला मी सांगितलं ना, हलवायचं नाही, 2 मिनटं बिलकुल बी हलवायचं नाही त्याला. आता सगळे वडे असे आपले तयार झालेले आहेत. बघा मस्त असे क्रिस्पी आणि क्रंची आपले मटरचे वडे तयार झालेले आहेत. सारखंच ते वडापाव, कचोरी, समोसा खाण्यापेक्षा हे आत्ता सीझन आहे तर तुम्ही हिरवे वाटाण्याचे वडे, मटारचे वडे तुम्ही छान असे बनवू शकता. तर कशी बघा, आता तोडून दाखवतो मी तुम्हाला आतून कसा मस्त, हे बघा एकदम पोकळ वडा झालेला आहे आतून आणि मस्त शिजलेला आहे आणि कलर पण छान आहे. कशी वाटली रेसिपी? आवडली तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.